हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 28 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पुढचा भाग कट करणार आहोत. त्यासाठी हा सिंगल पेपर घेतलेला आहे. पुढचा भाग कट झाल्यानंतर आपण मागचा भाग कट करणार आहोत. त्यासाठी आधी पुढचा भाग समजून घ्या. तर आपली छाती आहे 28ची आणि कंबर आहे 26ची. पुढे कटिंग करता करता तुम्हाला ही मापेही समजत जातील. तर आधी सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर 28 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंचावर, 5.25 इंच, आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंचाचा. इथे फक्त मार्क करून ठेवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपण उंची टाकून घेऊयात. तर उंची आहे आपली 12 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. आपण नेहमीप्रमाणे जितकं करतो तितकं, पण हा जो आपण पेपर कटिंग करत आहोत तो प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी करत आहोत आणि हा पुढचा भाग आहे. त्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. त्यामध्ये अजून 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. म्हणजे 12 इंचाची उंची आहे तर 13 इंच आपण 13 इंचावर म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा ॲड करून उंची वाढवून घेतली आहे. आणि त्यामध्ये अजून 1 इंच म्हणजे 14 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. हे फक्त पुढच्या भागामध्ये. सगळ्यात आधी तुम्ही पुढचा भाग समजून घ्या, नंतर मागचा भाग समजून घ्यायचा आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मुंड्यासाठी 5.25 इंचावर मार्क केलं होतं. तर ही लाईन पुढे वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी अजून एक मार्क करून घ्यायचं आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. सरळ अशी लाईन आखून घ्यायची. त्यानंतर ही जी लाईन आहे तिथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती आहे 28ची, तर 28चा चौथा भाग येतो 7 इंच. तर 7 इंचावर आपण मार्क करायचा आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. जर तुम्ही 2 इंच तुम्हाला घ्यायचं असेल शिलाई मार्जिन तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण इथून शोल्डरला 5.25 इंचावर मार्क केलं होतं, तर खालीसुद्धा 5.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो मुंड्यासाठी आपला तयार झालेला आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथून अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार आपण नंतर देऊयात. तर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच आणि गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे 2 इंच. 2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि 5.5 इंच आपला पुढचा गळा आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करून मार्क करायचं आहे. तर 6 इंचावर आपण मार्क करून घ्यायचा. इथे मी 6 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. इथे 2 इंच आपण गळारुंदी घेतली तर तुम्ही इथे 2.25 इंच सुद्धा घेऊ शकतात खाली. आणि इथे एक बॉक्स आखून घ्यायचा आणि त्या बॉक्समध्ये गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता, कमेंट करून. त्यानंतर इथून आपल्याला मार्क करायचं आहे 10 इंचावर. वरून इथून आपण शोल्डर लाईनपासून इथे आपण 10 इंचावर मार्क केलेला आहे आणि इथून 3 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. सेम आपण हा जो पॉईंट काढलेला आहे ते त्या पॉईंटच्या समोरसुद्धा 3 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच किंवा 2.25 इंच घेतलं तरी चालेल. मी 2.25 इंचावर मार्क करते. 2.25 इंचावर इथे मार्क केलेलं आहे आणि ही जी लाईन आहे ती क्रॉस आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कमरेचा भाग टाकून घेणार आहोत.
तर कंबर आहे आपली 26ची, तर 26चा चौथा भाग येतो 6.5 इंच. तर आपण 6.5 इंच इथे मार्क करून घ्यायचं आहे. 6.5 इंचावर इथे मार्क करून घेतला. त्यानंतर इथून आपण घेतलेलं आहे 1.25 इंच. तर 1.25 इंच हे जे आपण कट करणार आहोत ते कमी होणार आहे. त्यासाठी हा जो 1.25 इंच आहे तो इथे आपण वाढवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कमरेचा भाग हा कमी होणार नाही, यासाठी हे आठवणीने वाढवून घ्यायचं आहे. हा जो 1.25 इंच इथे वाढवून घेतला आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. शिलाई करताना हा जो भाग आहे तो मायनस होऊन जाणार आहे आणि हा जो आपला 6.5ची जी 26ची कमर आहे ती आपल्याला व्यवस्थित भेटणार आहे. त्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. जसं मी मार्किंग करते तसं तुम्ही सुद्धा केला तरी चालेल. त्यानंतर इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपण इथून अर्धा इंचावर मार्क केला आहे, लक्षात आहे ना. तर अर्धा इंचावर आपण मार्क केलेला आहे पुढच्या मुंड्यासाठी आणि हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित मुंड्याचा आकार. इथपर्यंत आपलं रेडी आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी ही जी आपण क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे त्याचा एक मध्य घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी सोपं जाईल. तर इथून हा जो शेप आहे तो वाढवून टाकून घ्यायचा आहे. इथपर्यंत आपण जॉईन केलं. त्यानंतर हा जो आपण मध्य घेतलेला आहे त्याच्या या साईडने थोडंसं बाहेरून जाऊन त्या मध्यापर्यंत जाऊन थांबायचं आहे आणि इथून या साईडने बाहेर जायचं आहे. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ही जी लाईन मी आखली आहे ती तुम्हाला व्यवस्थित आकार देता यावा यासाठी आखली आहे. व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण शिलाई मार्जिन करणार, म्हणजे आपण हे जे कट करणार आहोत तर इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी जे मायनस होणार आहे हा जो साईड पार्ट आणि हा जो प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो, तर त्यासाठी 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे. तो 1 इंच आपण इथे वाढवून घ्यायचा, जेणेकरून शिलाई आपण तसाच कट केला तर आपल्याला शिलाई करताना हा भाग कमी होणार आहे. त्यासाठी आपण इथे आधीच वाढवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही कपड्यावर कट करताना अर्धा इंच या साईडने आणि ह्या साईड पार्टला अर्धा इंच तसं सुद्धा कट करू शकता, पण हे योग्य आहे, हे तुम्ही करू शकता. आणि ती लाईन इथे जोडून घ्यायची आहे. हे 1 इंच का घेतले तुमच्या लक्षात आलेलं आहे. हा जो प्रिन्सेस कट व्यवस्थित गोलाकार आहे. आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे, पण त्याआधी आपण मागचा भाग कट करणार आहोत. तर मागचा भाग आपण ट्राय करूयात. तर याच पेपरवर मी या साईडने मागचा भाग ड्रॉ करून दाखवणार आहे. तर मागच्या भागासाठी सुद्धा शोल्डर मुंडा सेम जितका आपण पुढच्या भागासाठी घेतला आहे तितकाच इथे सुद्धा घ्यायचा आहे. एक सरळ लाईन आखून घेतली. त्यानंतर 5.25 इंचाचं शोल्डर. पुढच्या भागामध्ये जे बदल करायचे आहेत ते हा जो मागचा भाग कट केल्यानंतर मी तुम्हाला सांगते. तर 5.25 इंचाचा आपण शोल्डर घेतला आहे. त्यानंतर 5.25 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे, जितका पुढच्या भागामध्ये घेतला तितका. आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची आहे 12 इंच. तर त्याच्या मागच्या भागामध्ये फक्त आपण 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, म्हणजे 12 इंच तर आपण 13 इंचावर मार्क करायचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 12 इंचाचा 14 इंच आपण पुढच्या भागामध्ये घेतलेला आहे. तर इथे आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 12 इंचावरून आपण 13 इंच केलेलं आहे. आणि ही लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येतो 7 इंच. तर 7 इंचावर मार्क करायचा आहे. आणि पुढे शिलाई मार्जिन
1.5 इंच आणि इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कमर आहे 26ची, तर चौथा भाग येतो 6.5 इंच. 6.5 इंच इथे आणि 1 इंच आपण जो मागे टक्स घेतो त्यासाठी 1 इंच ॲड करायचं आहे. 1 इंच टक्ससाठी आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपण 5.25 इंचचं जे शोल्डर घेतलं आहे ते सेम इथे 5.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आणि ही लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण मुंड्यासाठी 1/2 इंच मार्क केला होता, तर मागच्या भागामध्ये आपण 1.25 इंच वर मार्क करायचं आहे. 1.25 इंच म्हणजे 1/2 इंच, त्याच्या पुढे 2 लाईन, हे 1.25 इंच झालं. त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच, जितकी आपण पुढच्या भागामध्ये घेतली तितकीच. आणि मागचा गळा जो आहे तो 9 इंचाचा आहे, तर त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे, म्हणजे 9.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि ही जी लाईन आहे ती आखून घ्यायची, खाली 2.25 इंचावर मार्क करायचा आहे. आणि हा जो बॉक्स आहे तो आखून घ्यायचा आणि त्यामध्ये गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला थोडा पसरट हवा असेल तर तुम्ही इथून सुद्धा थोडं बाहेरून जाऊन ते गोलाकार देऊ शकता. तर हा आता आपला मागचा भाग जो आहे तो झालेला आहे, तर तो कट करून घेऊयात. तो कट करून घ्यायचा आहे. ही जी साईज आहे ती 28 साईज आहे, त्यासाठी इथे 28 साईज लिहून ठेवते. तुमच्याही लक्षात राहत नसेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता. हा जो मागचा भाग आहे, मागच्या गळ्याचा आकार आहे, तो तुम्ही नंतर कट केला तरी चालेल किंवा आता करायचा असेल तरी करू शकता, नो प्रॉब्लेम. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हा आपला मागचा भाग कट करून झालेला आहे. तर आता हा आपण पुढचा भाग बघूया. तर पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये आपण 1 इंच अजून एक्स्ट्रा ॲड केलेलं होतं, म्हणजे 14 इंचावर आपण मार्क केलं होतं. तर हे जर आपण जसं आहे तसं कट केलं तर आपला हा जो मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे तो वरती खाली होऊ शकतो. यासाठी आपल्याला आधीच तो चेक करून घ्यायचा आहे. तर हा जो मागचा भाग आहे तो आपण इथे ह्या पुढच्या भागावर इथे जे ही मुंड्याची लाईन आहे तिथे ठेवून घ्यायचा आहे. या लाईनवर तुम्ही मधल्या लाईनवर घेतलं तरी चालेल किंवा इथे घेतलं तरी चालेल. मी या मधल्या लाईनवर घेते आणि त्या लाईनला बरोबर मिळवायचं आहे आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे आपण मार्क केलेलं आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. आणि हा जो अंतर आहे तितकंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि हे जे मार्क केलं आहे ते इथे ह्या लाईनपर्यंत आपल्याला क्रॉस असं जोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपली पुढची उंची, पुढच्या भागाची उंची आणि मागच्या भागाची उंची कमी जास्त होणार नाही. यासाठी हा जो बदल आहे तो करून घ्यायचा आहे. हे जे क्रॉस दिसते ते आपण जॉईन केल्यानंतर सरळ होणार आहे. आणि इथून तुम्ही 3 इंचावर इथून एक मार्क केलं होतं. इथे जो आपण मार्क केलं होतं वरून, 3 इंच नाही, वरून आपण 10 इंचावर मार्क केलं होतं, तर त्याच्यासमोर आपल्याला एक डार्ट घ्यायचा आहे, म्हणजे एक लाईन आखून घ्यायची आहे सरळ. आणि इथून डार्टसाठी
पाव इंच, अर्धा इंच म्हणजे त्या लाईनवरून वरून पाव इंच खालून पाव इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आणि हे आखून घ्यायचं आहे. हा जो आपण ब्लाऊज स्टिच करताना हा डार्ट घ्यायचा आहे जेणेकरून हा जो पफ आहे तो व्यवस्थित दिसेल यासाठी. तर अशा प्रकारे आपला पुढचा भागसुद्धा रेडी झालेला आहे. हा जर डार्ट घेतला नाही तर हा जो भाग आहे इथून तो खूप मोठा दिसतो, त्यासाठी तो कमी करण्यासाठी इथून आपण डार्ट घ्यायचा आणि जेणेकरून हा डार्ट घेतला तर आपली हा जो पफ आहे तो सुद्धा व्यवस्थित दिसेल यासाठी. आणि हे आता व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. हे जे आपण क्रॉस मार्क केलं आहे ते कट करायचं आहे आणि हा जो टक्स आपण घेतलेला आहे तो हा पुढचा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा, तुम्हाला मी करत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशा प्रकारे आपला जो पुढचा भाग जो आहे तो कट करून झालेला आहे. आपण इथे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे, त्यासाठी आपण कपड्यावर जसं आहे तसं आखून कट केलं तरी चालेल. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन.